Hi guys, हाय गाईज. welcome to Vibes with San. ही मी गुरु आहे आणि ही माझी दीदी. Welcome you all to desert vlog number 1. तर इंस्टाग्रामवरती ना शिवेश म्हणून एक आहे, तो नाही का असं सिरीज टाकतो वेगवेगळ्या डेझर्टची. तर त्याच्यामधलंच एक आम्ही कॉफी कॅरमल पुडिंग बनवत आहे. खूप इझी आहे, सोपी आहे. मग मी गुरुला दुकानातून कॉफी आणायला सांगितली, ती 2-2 रुपयावाली, कारण की घरची कॉफी संपली होती. अँड आता आम्ही बनवायला चाललो. लेट्स गो गुरु. लेट्स गो. सो मी तयारी करून ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 4 चमचे कॉर्नफ्लॉवर लागणार आहे, 1 चमचा कॉफी लागणार आहे. ह्यातली कॉफी मी ह्याच्यात काढून ठेवली. आणि मग कपाच्या मापाने घ्यायचं आहे. दूध तापवायला ठेवलं आहे आणि ह्या पातेल्यामध्ये जे काय आहे ते बनवायचं आहे. साखर इथं काढलेली आहे आणि हे कोकोआ पावडर, जे वरतून फक्त असं गार्निश करण्यासाठी पाहिजे. आणि गुरु इथं खाली बसलेला आहे बघत, मदत करण्यासाठी. आधी साखरला असं मेल्ट करायचं आहे पूर्ण. मग ते मेल्ट झालं की त्याच्यामध्ये 2 कप दूध टाकायचं आहे. मला थोडी भीती वाटत आहे, कारण की असा धूर निघत आहे. मी थोडासा गूळ पण टाकला आहे ह्याच्यामध्ये. दूध टाकलं, कॉर्नस्टार्च टाकलं, ह्याला हलवलं आणि मस्त ह्याची कन्सिस्टन्सी जसं व्हिडिओमध्ये दाखवली होती तशी झालेली आहे. आणि मला एक भांडंही भेटलं. तर ते भांडं हे असं आहे, तर त्याला मी तेल लावेल आणि मग ह्याच्यात टाकून मग 2 तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तर असं मी आता ह्या भांड्यामध्ये काढून ठेवलेलं आहे आणि ह्याला आता 2 ते 3 तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. तर थोडी नर्वस आहे, वर्कआउट होणार आहे की नाही होणार आहे, बघूया नेमकं काय होतं ते. सो 2 तास थांबूया. फ्रीजमध्ये ठेवलं ते आणि आता 2 ते 3 तास थांबायचं आहे. 2 ते 3 तास थांबायचं आहे. आता वाजले 5, म्हणजे 5 वाजायला तरी ऑलमोस्ट 15 मिनटं बाकी आहेत. म्हणजे तरी आपण बघू, म्हणजे 5 ते 6, 6 ते 7, 7 ते 8, ठीक आहे, 8-8:30पर्यंत ते तयार होईल. काय होतं आहे काय माहीत. मी ओटा साफ केला आता सगळं. आता झालं सगळं. गुरु लगेच TV बघायला पळाला. पावर वीक हो गई है क्या? आज तक आपके टच से कोई ह्यूमन नहीं बचा, पर प्यारे मोहन स्टैचू नहीं बना. कठीण आहे, ठीक आहे. बाकी खूप लवकर ब्लॉग टाकेल मी हा, कारण की खूप छोटे ब्लॉग बनला आहे हा. स्टील बघूया काय होतं. आणि टेस्ट बघूया गुरुला कशी वाटते. आता इथं टेस्ट करण्यासाठी गुरुच आहे, कारण की किरण गेली लातूरला. स्टे ट्यून फॉर 3 hours. 6:30 वाजलेत आणि फक्त 1 आणि अर्धा तास झाला आहे. पण ते अजून असं हेच झालं, कधी होईल. तर मी असा विचार केला की मी आता संध्याकाळचं जेवणाची तयारी करते, म्हणजे तोपर्यंत म्हणजे वेळ निघून जाईल. तसं ना मी उघडून बघितलं होतं, थोडं मस्त असं ना ते जशी जेली नसते का, ऑब्विसली पुडिंग जेलीसारखेच असतात, तर तसं ऑलमोस्ट टेक्स्चर आलं आहे त्याला. ते थोडेफार होप्स आलेत की येस चांगलं बनत आहे. गुरु खाली खेळायला गेलेलं आहे, मला खूप बोर होत आहे. नाही आहे, सायकल खेळायला गेलं त्याच्या फ्रेंडसोबत. तर तोपर्यंत मी आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी करते. अँड मग आपण बघूया की कसं झालं आहे कॉफी कॅरमेल पुडिंग. तर तब्बल बरोबर 3 तासानंतर हे मस्त सेट झालेलं आहे पुडिंग. तसं 2 तासाआधीच सेट झालं होतं, पण आमचं जेवण बाकी होतं. मी म्हटलं जेवण झाल्यावर मस्त डेझर्ट कसं जेवण झाल्यावरच खातात, तर खूप छान असं सेट झालेलं आहे. आता म्हणजे मी हे उलटं करेल. गुरु एकदम चमचा घेऊन तयार आहे. हे कोकोआ पावडर वरतून आपल्याला असं हे करायचं, हां, स्प्रिंकल टाईप. तर चला बघूया. ह्याला ना त्यांनी ग्रीस करायला सांगितलं होतं, म्हणजे तेल लावायला सांगितलं होतं. तर असं ऑलमोस्ट हे दिसत आहे की ते होईलच फ्लिप म्हणून. सो 1, 2, मला अशी थोडीशी भीती वाटते की मी बरोबर करेल की नाही, बट चलो 1, 2, 3, सानिका यू कॅन डू इट. अरे मला होईल की नाही असं व्हायला लागलं. होय बाबा, 1, 2, 3.
खूपच फास्ट झालं हे एकदम. जाऊ द्या. पडलंच नाही हे. आय आय पडलं. वाव. सेट झालेलं आहे मस्त असं पुडिंग सारखं असं जेली टाईप झालेलं आहे. मी विचित्र प्रकारे कोकोआ पावडर स्प्रिंकल केलं आहे आणि ऑलमोस्ट केकचा हॅपी बड्डे केला आहे. आपण जेव्हा पण केक बनवतो ती प्रथाच आहे. केक बनवतो त्या हॅपी बड्डे करतो. सो ह्याचा हॅपी बड्डे पण झाला आहे. टेस्टिंगकडे वळूया. हो हिअर इट गोज. अगर इसलिए माधवी मेरी बात मानो तुम रहने दो. सोनू जो भाई है ना कसं आहे गुरु? स्टॅच्यू केला. आवडलं का? टीव्हीत लक्ष नको देऊ. सांग कसं आहे. टेस्ट सांग कशी छान आहे. आहे. छान आहे. कशी लागते टेस्ट? म्हणजे पहिले हे वाटतं थोडं कडू वाटतं, मग थोडं जिभेवर गोड टेस्ट येते. गोड टेस्ट येते. आवडलं? हा. वापस बनवायचं? हो. ऑलमोस्ट टेक्स्चर मस्त असं पुडिंगसारखं आलेलं आहे ह्याला आणि फ्लफी आहे जेलीसारखं. आणि ह्याला ना म्हणजे कॉफी आहे ह्याच्या मध्ये आणि वरतून असं ते कोकोआ पावडर स्प्रेड केलं आहे. म्हणून असं तोंडात ठेवलं की थोडंसं कडवटपणा येतो, पण नंतर जे स्वीटनेस हिट करतं मस्त आहे. त्याने असं सांगितलं होतं की 2-3 दिवस हे फ्रीजमध्ये ठेवू शकतो. सो आता ऑलमोस्ट खाल्लेलं आहे. छान आहे. गुरुला पण आवडलं. सब्र का फल मिठा होता है. छान झालं. आवडलं. म्हणजे ठीक आहे. माझी ना ही शिवेशची सेकंड डेझर्ट रेसिपी आहे. मी ह्याच्या आधी ना मिनी चॉकोलावा केक बनवलेले ह्या आपल्या आप्पेच्या पात्रामध्ये. ते पण छान झाले होते. हे पण छान झाले. आज नवीन ट्राय करेल. अँड येस दॅट्स इट. छोटूसा शॉर्ट व्लॉग. हसत राहा, खेळत राहा, खात राहा, पित राहा आणि असेच माझे व्लॉग्स बघत राहा. बाय बाय. गुरु बाय कर. बाय. ये चमचा भी आपको बाय कर रहा है.